Much everybody. Thank you. Welcome to the day 15. जरा खुद की पीठ पे ऐसा ऐसा हाथ रख दो जरा. गुड. Congratulations. खुद को congratulations बोलो. You are here for last 14 days. Oh my God, it's a big thing, right? है ना? कुछ किया है क्या ऐसा लाइफ में अभी तक? 14 दिन किसी जगह पे गए हो क्या रेग्युलरली? मला तर नाही आठवत. माझ्याबद्दल सांगत आहे मी तुम्हाला. ओके. सो द स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणा, स्वतःला अप्रिशिएट करा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, क्योंकि हम खुद को कभी अप्रिशिएट करते ही नहीं है. सो मला आठवते माझ्या शाळेचा जो प्रवास होता तो काही एवढा विशेष नव्हता राहिला. म्हणजे 8व्या 9व्या वर्गापर्यंत फार हुशार मुलगा होतो मी. 9व्या वर्गापर्यंत माझा नेहमी पहिलाच नंबर आला, ऑलवेज फर्स्ट नंबर. ओके. त्यानंतर 10वी मध्ये मी फेल झालो होतो. जवळजवळ 3 वर्ष लागले मला 10वी पास करायसाठी. त्यानंतर 11वी पासून तर पुढं पूर्ण MBA आणि बाकीच्या गोष्टीपर्यंत मग कुठंच फेल नाही झालो मी. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ज्या ज्या गोष्टी केल्या मी आयुष्यात, तिथं एक गोष्ट मला फार जाणवली की मी एकही गोष्ट पूर्ण नाही केली. बऱ्याच गोष्टी मी अधूर सोडल्या. आणि हेच कहाणी बऱ्यापैकी लोकांची असते. ओके. की बहुत सारी चीजें हम अधूरी छोड़ देते. बट जेव्हापासून मी ट्रेनिंग मध्ये आलो, जेव्हापासून मी ट्रेनिंग आणि कोचिंग मध्ये आलो, तेव्हापासून गोष्टी पूर्ण करायची सवय लागली मला. आणि त्याचं पूर्ण श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना जाते. माझे जे कोणी स्टुडंट राहून गेले आतापर्यंत मागच्या 10 15 12 वर्षात 13 वर्षात, त्यांना तर जातेच 100%. बिकॉज ऑफ देम. क्योंकि मुझे खुद से ज्यादा ये टेन्शन रहता है की अरे यार लोग आके बैठे. ओके. तुम्हाला काय वाटते? आय वॉज देअर. मी 10 वाजतापासून इथेच होतो मीटिंग मध्ये. ऐसा मत सोचो कि मैं अभी आया हूँ. ठीक है. आई वॉज लिसनिंग टू यू. मैं देखना चाहता था कि लोग वो का क्या शुरू है, कहाँ कन्फ्युजन है. ओके. सो मला असं जाणवलं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या अजूनही अनक्लिअर आहेत. सो आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. पण माझा जास्त फोकस या 28 दिवसांमध्ये याच्यावर आहे की तुम्ही काय घेऊन जाल जास्तीत जास्त. ठीक आहे. सो आता जे आपण प्रत्येक सेशनची सुरुवात एक हाय एनर्जीने करत आहोत, त्याच्यासाठी एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. युअर इमोशन्स आर क्रिएटेड बाय द मोशन्स. आपले जे इमोशन्स असतात, भावना ज्या असतात, त्या मोशन्सनी, त्या मुवमेंटने क्रिएट होतात. आणि कुठलंही काम जेव्हा आपण करतो त्याच्या मागे एक इमोशन असते. विदाऊट इमोशन आपण कुठलंच काम नाही करू शकत. आज जर का 28 दिवसाचा मी एक क्लास घेत आहे, तर त्याच्या मागे काहीतरी इमोशन आहे, काहीतरी कारण आहे, रिझन आहे, वाय आहे. आणि तुम्ही जर का या क्लासमध्ये बसत आहात, तर त्याच्याही मागे काहीतरी वाय आहे, त्याच्या मागे काहीतरी इमोशन आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. मग ते कारण काही असू शकते. काही लोक फक्त ऐकायला बसत असतील की चलो यार देखते है ये क्या बंदा बोलता है, सुनते हैं जरा. काही लोक खरोखर प्रेमानं बसत असतील की नाही नाही, सरांना मी 1.5 2 वर्ष झाले फॉलो करतो, कोणी 10 वर्ष झाले फॉलो करत असेल, आई डोंट नो. सो वो आके बैठे होंगे. कुछ लोग बस चलो कुछ नया मिलता है क्या देखते हैं इसके लिए आए होंगे. प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असू शकते. नो अबाउट दॅट. ओके. क्योंकि हर एक का दिमाग कैसा है, अलग है. भगवान ने हम सबको अलग 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 बनाया है. ओके. काही लोकांनी जादूचे सेशन कदाचित दुसरीकडे केले असतील, है ना. हे द सिक्रेट जे पुस्तक आहे, जादू, मॅजिक, त्याचे सेशन्स केले असतील. मग ते हे बघायला आले असतील की आता इथं काय आहे नवीन. अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. क्योंकि हर एक का दिमाग थोडा अलग होता है. सांगायचा मुद्दा हा आहे की जर का कुठलीही ऍक्शन आपण घेतो आपल्या लाईफमध्ये, तर त्याच्या मागे एक इमोशन असते. आणि जोपर्यंत ते इमोशन नसते तोपर्यंत ती ऍक्शन होत नाही, किंवा त्या ऍक्शन मध्ये दम नहीं आता, उसके अंदर आग नहीं आती उसके अंदर. अँड दॅट्स वाय प्रत्येक सेशनची सुरुवात आपण कशी करतो? हाय एनर्जीने करतो. का बरं हाय एनर्जीने करतो प्रत्येक सेशनची सुरुवात? कारण की ते इमोशन आलं पाहिजे. ओके. ते इमोशन आलं पाहिजे. ठीक आहे. आणि ते इमोशन जेव्हा येते तेव्हा गोष्टी ज्या आहेत त्या अधिक जास्त वेगाने, अधिक जास्त चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. आता ज्यांचा आवाज येत नाही वगैरे वगैरे हे जे आहे ना, तर तुम्ही तुमच्या मोबाईलचं जे आहे ते चेक करा, इंटरनेट, त्यानंतर तुमचं मोबाईलचा आवाज
जर कम्प्युटरवर जॉईन केला असेल त्याचा आवाज. शक्यतो तुम्ही हेडफोन्सचा वापर करा. हेडफोन्स लावून तुम्ही क्लास करा, कारण इकडून आवाज एकदम परफेक्ट असतो. हाय क्वालिटी माईक आणि सगळ्या गोष्टी वापरल्या जातात तुमच्या सर्वांसाठी. सो असं नाही होऊ शकत की आवाज कमी असेल. ठीक आहे जी. आणि मी पण जोरात थोडंसं बोलतो, कारण की मी जेवण करूनच सेशन घेत असतो हे तुमचं. तर म्हणजे बोलत असेल मी जोरात, आहे ना? बरोबर आहे. ठीक आहे, चला, व्हेरी गुड. सो आजचा 15वा दिवस आहे आणि आजचा दिवस नात्यांबद्दल आहे. नाते. ओके. जे की आपल्या जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, नाते. आपल्याला असं वाटतं की पैसा महत्वाचा आहे, करिअर महत्वाचा आहे, हेल्थ महत्वाची आहे. पण तुम्हाला सांगतो, ज्या काही गोष्टी जोडलेल्या आहेत त्या सगळ्या नात्यांमुळे जोडलेल्या आहेत. जर नाते नाही, मी पहिल्या दिवशी पण उदाहरण दिलं होतं की तुम्हाला जर का एकटं या दुनियेत सोडून दिलं की तुम आप अकेले हो, किंवा एक बंगलो आहे चांगला मोठा आणि त्या बंगल्यामध्ये सगळ्या सुख सुविधा आहेत आणि तिथे तुम्हाला एकट्याला जर सोडून दिलं की पैसा है सब है जो चाहिए वो, लेकिन इंसान नहीं दिखेगा कोई, मशनरी आहेत तुमच्या आसपास फक्त, तर किती दिवस राहू शकाल तुम्ही? फार तर फार जोशमध्ये येऊन काही लोक म्हणतील की अरे सर मी लावून राहून घेईल 1 महिना 2 महिने. पण एक वेळ तर अशी येणार आहे की तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी माणूस पाहिजे बोलणार, कोणीतरी व्यक्ती पाहिजे ज्याच्यासोबत मी काहीतरी शेअर करेल, ज्याच्यासोबत मी, है ना, गुस्सा भी अगर होते हैं हम, नाराज भी अगर हम होते हैं, खफा भी अगर हम होते हैं, तो उसके पीछे भी क्या है? प्यार है. पण तो प्रेम समजलं पाहिजे, ते समजता आलं पाहिजे, ते समजण्यासाठी तेवढी अंडरस्टँडिंग पाहिजे, है ना? इथं तर 5 मिनिटं झाले तर आपण म्हणतो की अरे सेशन चालू करा लवकर, 5 मिनिटं झाले. ओके. पेशेंस लाना पड़ेगा. बहुत इंपॉर्टेंट है भैया. पेशेंस अगर नहीं है आपके अंदर तो बाकी सब चीजें छोड़ दो आप. 2 मिनिट मॅगी वाले जर तुम्ही असणार तर कठीण आहे. जे असे लोक असतात की ज्यांना सगळं काही लवकर पाहिजे, ते लवकर नसते भेटत काही. ते फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत, लवकर भेटत नसते. हे लक्षात ठेवा. टाइम लगता है, टाइम चीजों को टाइम लगता है, पेशन्स लगते हैं, कन्सिस्टन्सी पाहिजे. या सगळ्या गोष्टी पाहिजे. मोठ्या मोठ्या लोकांना ऐका, जे तुम्हाला वाटतं की हे मोठे आहेत, यशस्वी आहेत, तुमचे आदर्श आहेत, त्या लोकांना ऐका. ते सांगतील तुम्हाला एकच गोष्ट: फोकस पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, पेशन्स पाहिजे. इथं आपल्याला 2 मिनिटात मॅगी पाहिजे, पण 2 मिनिटात होत नसते मॅगी. होते का? नाही होत. सो 9 महिने लागतात एका बाळाला या जगामध्ये येण्यासाठी, नेहमी उदाहरण देतो मी. तसंच प्रत्येक गोष्ट आयुष्यात येण्यासाठी वेळ लागतो. का बरं सेशन 28 दिवसाच ठेवलं? 2 दिवसात नाही शिकू शकत का मी ग्रॅटिट्यूड तुम्हाला? शिकू शकतो मी ग्रॅटिट्यूड. असं काय फार रॉकेट सायन्स थोडी शिकवत आहे मी तुम्हाला. मी तुम्हाला सवय लावत आहे, सवय. कारण सवय हे 2 दिवसात नाही लागत. सवय लागण्यासाठी वेळ लागतो. तर ती सवय लावत आहे मी, सवय. सवय जर तुम्हाला लागली एकदा ग्रॅटिट्यूड करण्याची, थँक्यू म्हणण्याची, तर अनकॉन्शियसली पण तुम्ही कराल. आता सवय काय आहे? गाडी चालवत असताना तुम्ही फोनवर बोलता. गाडी पण बरोबर चालते, फोनवर पण बरोबर बोलता. ही सवय आहे. स्वयंपाक करताना तुम्ही फोनवर बोलता. स्वयंपाक पण बरोबर होतो आणि फोनवर पण बोलणं चालू असते. सवय ऑटो पायलट मोडमध्ये गेल्या त्या काही गोष्टी. झोपेत सकाळी 5 वाजता अलार्म बंद करून टाकतो आपण. टिक, स्नूज, है ना, थोडी देर से उठेंगे. कैसे क्या होता है? कारण ते बटन पाठ झाले आपल्याला. ही सवय आहे. तशीच ही सवय आपल्याला रक्तात टाकावं लागेल. कोणती सवय? ग्रॅटिट्यूडची सवय, थँक्यू म्हणण्याची सवय. म्हणून 28 दिवसाचा प्रोग्राम आहे. नाही तो 2 दिन में खत्म कर दिया होता मैंने आपका प्रोग्राम. फार तर फार 5 दिवसात संपवला असता. सो 28 दिवस बसण्याचे आणि 28 दिवसाची ही साधना, साधना आहे ही साधना. ही साधना आहे, हा कोर्स नहीं है, ही साधना है. कोई भी चीज अगर आप जब पूरी शिद्दत से और पूरे मन लगा के, पूरा दिल लगा के करते हो, तर ती ती गोष्ट नसते, ती साधना असते त्या गोष्टीसाठी केलेली. 9 महिने जेव्हा आई बाळाला पोटामध्ये ठेवते, तर ते साधना असते तिची. यू अंडरस्टँड? सो ही साधना आहे 28 दिवसाची. सो आजचा विषय जो आहे तो नातेसंबंधाचा जरी आहे, तरीही त्याची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीपासून आपण करणार आहोत. आणि ती गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट. बऱ्याचदा जीवनामध्ये हा एक प्रॉब्लेम आहे आपल्या लोकांना. किती लोकांना टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे? टाईप टाईप मी टाईप TM इन द चॅट बॉक्स. TM फॉर टाइम मॅनेजमेंट. किती लोकांना वाटतं की सर माझ्याकडे वेळ नाही? TM, की सर माझ्याकडे वेळ नाही, सर मला वेळ मिळत नाही, सर मला भरपूर गोष्टी करायच्या असतात पण मला असं वाटतं वेळ कमी आहे. सो ये सब कुछ जो भी आप बोल रहे हो ये झूठ है. हे मी तुम्हाला 5 मिनिटात प्रूव्ह करून दाखवतो की हे खोटं आहे.
टाइम नहीं, वेळ नहीं, ये खोटी गोष्ट है। ओके, ज्ञान मत दो अभी चैट बॉक्स में, अभी सिर्फ जो जो बोला है वो लिखो। ठीक है, ज्ञान मैं दे रहा हूँ आपको, सो आप मत दो ज्ञान, आप इधर लिखो सिर्फ जो बोल रहा हूँ मैं। ठीक है, टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे, येस नो? येस, सिम्पल. आता एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, तो फॉर्म्युला लावा आजपासून, आणि बघा सोपं फॉर्म्युला, 2च मिनिटात सांगतो, आणि मग आपला क्लास आपण चालू करू ॲज इट इज. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे? डायरी पेन घ्या पटकन आणि लिहा त्याच्यावर फॉर्म्युला. फॉर्म्युला आहे 8 8 8. काय फॉर्म्युला आहे? 8 8 8, इंग्रजी तास, दुसरे 8 तास. मग आता मी याच्यावरही काही लोकांचे मला माहित आहे, फार इंटेलिजंट लोक असतात आपल्याकडे, तर ते म्हणतील की सर आम्हाला जाणं येणार असतं 2 तास जातात आमच्या ऑफिसमध्ये. एकदम बरोबर आहे, बिलकुल प्रॅक्टिकल आहे ही गोष्ट. ठीक आहे, त्याच्यावर येऊ आपण. 5 मिनिटं थांबा, पेशन्स ठेवा, थोडेसे पेशन्स. पहिले 8 तास कामासाठी आपल्या डेडिकेटेड केले आपण, दुसरे 8 तास आपण झोपेसाठी डेडिकेट केले. ओके, असं कुठंच लिहिलेलं नाही आहे की 8 तास झोपलं पाहिजे, हे फक्त अफवा आहे. ठीक आहे, 6 तास झोपूनही तुम्ही तुमची झोप पूर्ण करू शकता, 5 तास झोपूनही तुमची झोप पूर्ण करू शकता. जे सकाळचं आपलं आता मॉर्निंग सेशन चालू होणार आहे 20 तारखेपासून, त्याच्यामध्ये एक टेक्निक मी शिकवणार आहे, ज्या टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही 3 ते 5 मिनिटात 3 ते 5 तासाची झोप कंप्लीट करू शकता, अशी टेक्निक शिकवणार आहे, जी याच्या आधी कधी शिकवली नाही. ओके, सो 8 तास झोप. ठीक आहे, सध्यासाठी 8 तास झोप लिहून टाका, 8 तासाचं काम लिहून टाका. आणि 8 तास, राहिलेले 8 तास, 8 1 8 8 2 16 आणि 8 3 24, 24 तास आहे प्रत्येकाकडे. कोणाकडे 25 तास आहे की इथे बसलेल्यापैकी? असेल तर ते सांगून द्या, म्हणजे कसं आहे, पाहावं लागेल, शोधावं लागेल ना असा व्यक्ती कोणी असेल तर. 8 8 8 24 तास आहे. सो पहिले 8 तास कामासाठी गेले, दुसरे 8 तास झोपेसाठी गेले, तिसरे जे 8 तास आहे ते स्वतःसाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी, कुटुंबासाठी ते आपण ठेवलेले आहे. आता जे लोक म्हणतात की सर मला जाण्या येण्यासाठीच 2 तास लागतात ऑफिसला, ठीक आहे, तो विषय फार मोठा आहे, पण मी शॉर्टकट करून सांगतो. एक तर जे स्वतःचे आणि कुटुंबाचे 8 तास आहेत ते तुम्ही सॅक्रिफाईस करत आहेत त्याच्यामध्ये, त्या याच्यामध्ये. ठीक आहे, दुसरी गोष्ट करू शकता. बरेच लोक मी पाहतो, मित्रमंडळी आहेत माझे, आसपासचे लोक आहेत, मी त्यांना पाहतो की ते, त्यांचं ऑफिस त्या टोकाला असते आणि ते राहतात या टोकाला. माझं म्हणणं, तो वेळ का वाया घालवता आहात रोजचा 2 तासाचा? वाय नॉट यू आर फाइंडिंग युअर ऑफिस, और वाई नॉट यू आर फाइंडिंग योर होम नियर टू योर ऑफिस? फिर आप बोलेंगे सर वहां पे रेंट ज्यादा है, पैसे ज्यादा है ना? मग याचा अर्थ आहे की आपको पैसे ज्यादा कमाना जरूरी है, यस नो? नहीं, है की नाही, बरोबर? फिर उस पे काम करो. हेच आहे, याच्यात अडकलेला आहे माणूस. म्हणून म्हणतो आपण टाइम नाही. 2 तास आपण रील बघत बसणार, पण आपण म्हणतो टाइम नाही. टाइम बहुत आहे. 8 8 डिवाइड करा, आणि त्या 8 8च्या डिवाइड मध्ये आपले आपले जे कामं आहे ते लिहून काढा आज रात्री, की ते 8 तास जे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काढलेले आहे त्याच्यात मी काय काय करणार. 1 तास मी शिकण्यासाठी देणार आहे 28 दिवसाच्या क्लाससाठी, 1 तास मी व्यायामासाठी देणार आहे, 1 तासाठी मी अजून काही करणार आहे. ओके, सो 8 8 8चं गणित लक्षात ठेवा. हे जर गणित तुम्हाला समजलं तर तुम्हाला कुठंच टाइम मॅनेजमेंट शिकण्यासाठी जायची गरज पडणार नाही. स्वतःसाठी आणि तुमच्या व्यायामासाठी, तुमच्या छंदासाठी, तुमच्या जे काही तुमच्या हॉबीज आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आरामात 2 ते 3 तास रोज मिळणार आहेत. ओके, सो याच्यावर डिटेलमध्ये एखाद्या वेळेस आपण सेशन घेऊ. आता मी फक्त एवढं तुम्हाला छोटीशी एक टिप्स दिली, छोटीशी टिप दिली की 8 8 8चं डिवायडेशन करा. आज रात्री त्याच्यावर तुम्ही काम करा, उद्या सकाळी त्याच्यावर काम करा, मग आपण एखाद्या वेळेस डिटेलमध्ये याच्यावर बोलू. आता आपण आपल्या विषयाकडे जाऊ, जो आपला विषय आहे. ओके, आणि त्या विषयाला आपण आता समजून घेऊ. ठीक आहे, सो आजचा विषय काय आहे? रिलेशनशिप, आपले नातेसंबंध, जादूचे नातेसंबंध. आता प्रत्येक गोष्टीत जादूच करत आहे आपण मागच्या 14 दिवसापासून. पैशासाठी जादू, आरोग्यासाठी जादू. आणि ते जादूचा अर्थ काय आहे? जादूचं दुसरं नाव काय आहे? जादूचं दुसरं नाव आहे कृतज्ञता. आणि कृतज्ञतेचा हा नियम आहे की जेवढी जास्त तुम्ही कृतज्ञ व्हाल एखाद्या गोष्टीसाठी, तेवढ्याच त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये वाढणार आहे. आता सुमित
जे आहेत ते छान एक्सपिरियन्स त्यांचा शेअर करत होते की मी काल प्लॅनिंग बनवलं आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या ऍक्च्युअली. का झाल्या? कारण त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी ग्रेटफुल झाले आदल्याच दिवशी ऍडव्हान्स मध्ये. एखाद्या गोष्टीचा जेव्हा ऍडव्हान्स मिळतो तेव्हा चांगलं वाटतं की नाही? येस नो? चांगलं वाटतं की नाही? ऍडव्हान्स जेव्हा मिळतो तेव्हा एखादं काम तुम्ही करत आहात, एखादा बिझनेस, एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉबला जात आहात आणि तुम्हाला महिना सुरू होण्याच्या आधीच जर का सॅलरी मिळाली तर चांगलं वाटेल की तुम्हाला, अरे ऍडव्हान्स मध्ये मिळाली सॅलरी. आणि मग महिनाभर तुम्ही काम करा, तुम्ही उत्साहाने कराल? येस नो? दिवाळी येण्याच्या आधीच तुम्हाला बोनस का दिला जातो? तो ऍडव्हान्स मध्ये दिला तर आनंद वाटतो की नाही? नाही तर दिवाळी गेल्यावर 15 दिवसांना बोनस दिला तर तुम्हाला कसं वाटेल? काय फायदा त्या बोनसचा? सो प्रत्येक गोष्ट जी ऍडव्हान्स मध्ये केल्या जाते त्याची एक वेगळीच मजा असते आणि त्याचा एक वेगळाच आनंद असतो. तसंच तुम्ही जर या निसर्गाला, या प्रकृतीला, या ब्रह्मांडाला, ईश्वराला, सर्वांना जर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये थँक्यू म्हणायला सुरुवात करा, ग्रेटफुल त्यांचं जर व्हाल, तर काय वाटते तुम्हाला? तुमचा ईश्वर, तुमचं ब्रह्मांड, तुमचं युनिवर्स तुमच्यावर खुश होणार नाही? कि अरे यार ये क्या, तो कोई क्या पहली बार देखा यार बंदा मैंने, ऍडव्हान्स में बोल रहा है थँक्यू. वाह. इथं लोकांचे काम करून लोक कंप्लेंट करत राहतात आणि ऍडव्हान्स मध्ये थँक्यू म्हटलं. अच्छा लगेगा की नाही लगेगा? बरं हे फक्त निसर्गासाठी, ब्रह्मांडासाठी, ईश्वरासाठी लागू आहे का? हे माणसांसाठी पण लागू आहे. मैंने कई ऐसे लोक देखे मागच्या 13-14 वर्षात, मी कितीतरी असे लोक पाहिले, चांगले पण वाईट पण दोन्ही. तर सगळ्या प्रकारचे लोक असतात. सो मैंने ऐसे कई लोग देखे जो प्रोग्राम शुरू होने के पहले, त्याच्या आधी एक ग्रुप बनतो आपला व्हॉट्सअपचा, त्याच्यामध्ये लोक ऍड होतात. ते प्रोग्रामही ऐकत नाही, ग्रुप जॉईन करतात आणि त्याच्या आधीच लेफ्ट करून टाकतात. मला हेच समजत नाही की तू जॉईन कशाला केला होता ग्रुप. पण काही लोक असे असतात की ते प्रोग्राम सुरू होण्याच्या आधीच त्या प्रोग्राम बद्दल कृतज्ञ असतात. आता सांगा त्यांच्यासाठी तो प्रोग्राम कसा असेल? तो वेगळा असेल. बघा या क्लासमध्ये जेवढे काही लोक बसते, 200-250 जेवढे लोक बसतात रोज, मी प्रत्येकाला वेगवेगळं काही सांगतो का? नाही. मी सगळ्यांना एकसारखंच सांगतो. सगळ्यांसाठी ते सारखंच आहे, सर्वांसाठी एनर्जी सारखी आहे, सर्वांसाठी सगळ्या गोष्टी सारख्या. पण मग एकाला ते बरं वाटते आणि एकाला ते बरं का नाही वाटत? बिकॉज इट इज बिकॉज ऑफ युअर ओन एनर्जी. शिक्षक शिकवताना तर सर्वांना एकसारखं शिकवत असतात, पण मग पहिला नंबर एकाच व्यक्तीचा येतो ना वर्गात, असं का होते? बिकॉज त्याची आणि त्यांची एनर्जी मॅच होत असते. सो आपला प्रयत्न हा असला पाहिजे नेहमी की आपण त्या एनर्जीला मॅच करायचा आहे. तर आज जो विषय आहे तो नातेसंबंधाचा विषय आहे. तर नाते हे आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्या नात्यांसाठी जर आपण ऍडव्हान्स मध्ये थँक्यू म्हणायला सुरुवात केली तर, त्या नात्यांसाठी जर आपण फॉरगिव्हनेस करायला सुरुवात केली तर, जे काही चुका झाल्या असतील, आता काहीतरी नाते तर आपल्या जीवनात असे असतीलच असतील प्रत्येकाच्या, की जिथं काहीतरी खटकलं असेल, कुठंतरी राग झाला असेल, कुठंतरी अपमान झाला असेल आणि ते नातं बंद झालं असेल, कट असेल. पण अजूनही ते नात्यांविषयी प्रेम आहे मनात. पण फक्त ते प्रेम कुठं आहे? मनात आहे, तोंडावर नाहीये. सो ते मनात असल्यामुळे आणि त्या नात्याला आपण नेहमी नेहमी कंप्लेंट किंवा बोलत असल्यामुळे, काल मॅडम कोणत्या तरी एक शेअर करत होत्या ना, आज बघा त्यांचाच विषय आला शिरसाट मॅडमचा, बरोबर आहे, की त्या नात्याविषयी जर का आपण ऍडव्हान्स मध्ये ग्रॅटिट्यूड करायला चालू केलं तर, काल सांगितलं मी त्यांना की तो जो व्यक्ती आहे समोर त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणायला सुरुवात केली तर, कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत 4-5-10 वर्ष घालवले असतील आणि त्यानंतर त्याच्यात आणि तुमच्यात काहीतरी झाला असेल प्रॉब्लेम. आता तो वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहात. तर अशा केसमध्ये 99.99% हे दोनही लोक काय करत असतात? एकमेकांना काहीतरी चुकीचं बोलत असतात, कंप्लेंट करत असतात, काहीतरी शिव्या घालत असतात आणि ते शिव्या घालल्यामुळे किंवा ते वाईट बोलल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला त्रास होतो का? येस नो? त्रास कोणाला होतो? त्रास फक्त आणि फक्त आपल्याला होतो. मग ऍक्च्युली ब्लॉकेज कुठं बनत आहे? आपल्यामध्ये. मग तो काढणं किती सोपं आहे? जसं आपण त्याला थँक्यू म्हणू, जसं आपण त्याला म्हणू की बाबा रे तू माझ्या आयुष्यात आला, गेला, लक्ष देऊन ऐका, तू माझ्या आयुष्यात आला, गेला. तू जेव्हा गेला तेव्हा सुद्धा तू काहीतरी शिकवून गेला, काहीतरी धडा देऊन गेला, काहीतरी चांगलं करून गेला, त्यासाठी तुझे मी मनापासून आभारी आहे. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला म्हणतो आपण फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड आणि तेव्हा आपण त्या गोष्टीला आपल्या याच्यातून मनातून काढतो. बरं आता तो व्यक्ती जेवढे दिवस तुमच्या आयुष्यात होता, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, त्या 5-10 वर्षात फक्त वाईटच गोष्टी झाल्या का? काही तर चांगलं झालं असेल. कधीतरी त्याने प्रेमाने बोलला असेल, कधीतरी त्याने तुमची काळजी केली असेल, कधीतरी त्यानं काही तर केलं असेल.
तर त्या छोट्याशा गोष्टीसाठी तर आपण त्याला थँक्यू म्हणू शकतो. एक कपल माझ्याकडे आलं होतं. त्या दोघांचं लग्न झालं. त्यांना छान बाळ झाले. मुलं झाले. ते मुलं थोडेसे मोठे झाले. त्यानंतर ते दोघं जण वेगवेगळे झाले. लक्ष द्या मी काय सांगतो. ते दोघं जण वेगवेगळे झाले. आता ते मुलं त्या आईजवळ राहतात. दोन मुलं आहेत चांगले गोंडस. आणि ती आई आहे. आई पण चांगली आहे. म्हणजे हिंमतदार आहे, लीडर आहे, चांगली आहे. तर ते माझ्या एका प्रोग्राममध्ये आले, ऑफलाईन प्रोग्राममध्ये. आणि ती तिची कहाणी सांगत होती, नाशिकची गोष्ट आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मग तिने असं वाईट नाही बोललं काही, पण मी तिला सांगितलं की आता जेव्हा ती व्यक्ती तुमच्या जीवनात होती, तेव्हा तिने काही तर चांगले कामं केली असतील. काही तर तुमच्यासाठी हो म्हणे केलं. म्हटलं आता हे जे दोन गोंडस मुलं आहेत, जे तुमची काळजी घेत आहेत, जे तुमच्यावर एवढं प्रेम करतात, हे आले कुठून? ही त्या व्यक्तीमुळे आले. तर याच्यासाठी थँक्यू म्हणा. आणि जसं त्या प्रोग्राममध्ये तिनं त्या दोन चार गोष्टी केल्या, एका दिवसाची गोष्ट आहे फक्त, एका दिवसात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 मध्ये. तर संध्याकाळी जाताना ती बोलली की सर खूप छान वाटलं मला, खूप छान. आणि तिलाही कोणीतरी आणलं होतं. ती स्वतःहून नव्हती आली. म्हणजे तिला माझ्याबद्दल माहित नव्हतं. आता तुमच्यासारखेच लोक कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीला, तिसऱ्या व्यक्तीला घेऊन येते की चला क्लास करा एकदा, तर तशी ती आली होती. तर मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक नातं जे आहे आपल्या जीवनामधलं, त्या नात्याने काहीतरी दिलंय आपल्याला. भलेही ते आज नातं असेल नसेल आपल्यासोबत, पण त्यांनी काहीतरी दिलंय. त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे आपल्याला. येस नो. चला तर मग एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया आता. आणि त्या सर्व नात्यांना आपण थँक्यू म्हणूया. अगदी मनापासून. बाय यू नो बॉटम ऑफ युअर हार्ट, दिल से थैंक यू बोलना है. जो भी है वो निकाल के फेक देना है आज. ठीक आहे जी. कुणासाठी? त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी. कारण आपण ते धरून बसलो आहे, आणि ते धरून बसल्यामुळे काय झालेलं आहे, आपण सफर करतोय आपल्या लाईफमध्ये. हिंदी वाला सफर नहीं, अंग्रेजी वाला सफर. हाँ, हिंदी वाला सफर नहीं, अंग्रेजी वाला सफर कर रहे हैं. यस नो. यू अंडरस्टँड. सो अभी उनको क्या बोलना है जी? थँक्यू बोलना है. कृतज्ञ व्हायचं आहे त्यांच्यासाठी, फॉरगिव्ह करायचं आहे त्यांना, आणि त्यांना सोडायचं आहे आता, राईट नाव, राईट हिअर. आर यू रेडी एव्हरीबडी? ओके चलो जी. सो आई रिक्वेस्ट यू टू क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. एक लंबी गहरी सांस लो. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एक लांब श्वास घ्यायचा आहे. पुन्हा एकदा बाहेर सोडायचं आहे. आणि आपल्या जीवनातलं ज्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला चॅलेंजेस आहेत आत्ता या क्षणाला, कोणत्या ना कोणत्या नात्यामध्ये आपल्याला आत्ता चॅलेंजेस चालू असतील, प्रॉब्लेम चालू असेल, अडचण चालू असेल, तुमच्या स्वतःचं त्याच्याबद्दलच विचार करा आता. दुसऱ्याबद्दल नका विचार करू, फक्त स्वतःबद्दल विचार करा. बरं काहीच प्रॉब्लेम नसतील कोणत्या नात्यामध्ये, सगळे नाते तुमचे परफेक्ट असतील, तर तुम्ही आता जे नाते आहेत त्या नात्यांना अधिक जास्त फुलवण्यासाठी, त्या नात्यांना अधिक जास्त चांगलं होण्यासाठी तुम्ही ही प्रार्थना करा, हे इंटेन्शन करा. ठीक आहे. आणि ज्यांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी ते दूर करण्यासाठी ही प्रार्थना करा. ओके. एक दोन लोक तुमच्या जीवनातले असे निवडा, ज्या नात्यांमध्ये तुमचे चॅलेंजेस आहेत त्यांना डोळ्यासमोर आणायचं आहे आपल्याला. ज्यांच्याबद्दल काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहे मनामध्ये, ज्यांच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह थॉट्स आहेत, ज्यांचं राग आहे मनामध्ये, ज्यांच्याबद्दल द्वेष आहे काही मनामध्ये, काही इश्यू आहे, असं काही लोक असतील, असू शकतात. आठवा त्यांना. आठवल्यावरही कदाचित तुम्हाला राग येईल. तुम्हारे दिल की धड़कनें बढ़ जाएंगी, लेकिन आज बढ़ने मत दो. आज थोड़ा सा साइलेंट रहो, देखो उसको, और बड़े प्यार से देखो उस इंसान को, बड़े प्यार से, प्रेमाने बघा त्याला. आणि आठवा काय प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला, काय अडचण आहे, काय नेमकी गोष्ट त्या व्यक्तीची खटकते तुम्हाला. क्लिअरली आठवा. कोणती गोष्ट खटकते. त्या व्यक्तीला आठवल्याबरोबर, जसं तुम्ही त्या व्यक्तीला आठवता, तसं काय येते फिलिंग. हर्टची फिलिंग येते, राग येतो, अँगर येते, डिसअपॉइंटमेंट वाटते, काय वाटते, चूक केली असं वाटते, काय वाटते. ऑनेस्ट राहा. फीलिंगला सप्रेस नका करू, फीलिंग येऊ द्या बाहर, डोंट सप्रेस इट. ओके, आने दो उसको, बाहर आने दो. जो भी लगता है आपको, गुस्सा आता है, सो वो गुस्सा लाओ, चेहरे के ऊपर लाओ. डोंट सप्रेस इट, बी ऑनेस्ट. ओके. टेक युअर टाइम. काय नाही आवडत त्या व्यक्तीमधलं, कोणती गोष्ट खराब वाटते, कोणती गोष्ट त्या व्यक्तीची अशी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत कंटिन्यू नाही करू शकले. ओके नाव.
जे काही इमेज तयार झाली असेल, जे काही व्हिज्युअलाइज केलं असेल, त्याला एका ठिकाणी स्टॉप करा माइंडमध्ये. एक लांब श्वास घ्या, पुन्हा टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडा. आता थोडासा आपला प्रॉस्पेक्टिव्ह शिफ्ट आणा त्याच्यामध्ये, ग्रॅटिट्यूड शिफ्ट करू आपण. त्याच व्यक्तीला आठवा पुन्हा. त्याच्यात काहीतरी पॉईंट चांगले असतीलच 100%, त्याबद्दल प्रश्नच नाही. ते चांगले पॉईंट आठवण्याचा प्रयत्न करा. थोडं प्रेशर टाका माइंडवर, कारण आता बरेच दिवस झाले फक्त वाईटच पॉईंट आठवले असतील. चांगला पॉईंट लगेच नाही आठवणार, पण प्रेशर टाका माइंडवर की त्याचं काय चांगलं आहे बाबा. त्याची स्माईल आठवा जरा, तो तुमच्याशी जेव्हा चांगला बोलला असेल ते आठवा. कुठली गोष्ट अशी है कि त्याच्याबद्दल तुम्हाला, यार कभी तो अच्छा हो ही सकता है, भले वो आपकी सास हो या बहू हो या भाई हो क्या बहन हो, कुछ ना कुछ तो अच्छा होगा उसके अंदर. त्याने तुम्हाला काय शिकवलं आहे ते आठवा. शिकवलं म्हणजे अभ्यासासारखं नाही, पण काहीतरी धडा शिकवला असेल त्याने. त्याने तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या प्रगतीसाठी कधीतरी तर थोडासा एफर्ट्स मारला असेल ते आठवा. तुमच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी कधी तर एफर्ट्स केले असतील ना त्याने. असं नाही होऊ शकत की काहीच नसेल केलं त्याने. आठवा ते. आठवण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. काही पॉझिटिव्ह मुवमेंट आठवा त्याची आणि तुमचे. काही पॉझिटिव्ह मुवमेंट असतील. कधीतरी सोबत आईस्क्रीम खाल्ली असेल, कधीतरी काहीतरी मजा केली असेल, कधीतरी जेवण केलं असेल, कधीतरी पिकनिकला गेले असाल. काहीतरी केलं असेल ते आठवा, जे पॉझिटिव्ह होतं. आणि स्वतःला एक गोष्ट सांगा, जे तुम्ही त्या व्यक्तीमुळे शिकले ते गोष्ट सांगा. कदाचित एखादा म्हणेल की या व्यक्तीमुळे मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स ठेवायचे शिकलो. कदाचित एखादा म्हणेल की या व्यक्तीमुळे मी माझ्या जीवनामध्ये स्ट्रॉंग व्हायला शिकलो. स्ट्रॉंग, मी स्ट्रॉंग झालो याच्यामुळे, जास्त इमोशनली स्ट्रॉंग झालो. कदाचित एखादा म्हणेल की या व्यक्तीने माझा आत्मविश्वास वाढवला. ओके. आणि आता फार महत्वाची स्टेप. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ इन, आणि हळूहळू बाहेर सोडा तोंडा वाटे. व्हेरी गुड. आणि मनातल्या मनात, विथ द 100% ऑफ युअर फिलिंग, त्या व्यक्तीला म्हणा, आय फॉर गिव्ह यू. मी तुला माफ करतो. मी तुला माफ करते. 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 50 वेळा रिपीट करा. मी तुला माफ करते. मी तुला माफ करतो. रिपीट इट, रिपीट 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 करा. त्या व्यक्तीचा चेहरा इमॅजिन करा आणि त्याला पुन्हा पुन्हा म्हणा की मी तुला माफ करतो. ठीक आहे, जो हुआ सो हुआ. जो हुआ सो वो नियती थी. जे काही असेल माझ्या नशिबात, पण आय आय फॉरगिव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. माझ्या मनातील सगळ्या निगेटिव्हिटीला, तुझ्याबद्दलच्या, त्याला मी आता रिलीज करून टाकत आहे, काढून टाकत आहे परमनंटली. परमनंटली. आणि 3 वेळा म्हणा डिलीट डिलीट डिलीट. आणि 40-50 वेळा, जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा म्हणा, आय फॉरगिव्ह यू. मी तुला माफ करून टाकत आहे आणि मनातील सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढून फेकत आहे. एक लांब श्वास घ्या आणि जोरात तो श्वास जेव्हा तुम्ही बाहेर सोडाल तोंडाद्वारे, इमॅजिन करा की ते निगेटिव्हिटी सगळे तुम्ही बाहेर काढून टाकले. टेक अ डीप ब्रेथ. 1 2 3. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. व्हेरी गुड. इमॅजिनेशन मध्ये काल्पनिकरित्या बघा की दोघांमधली ती एनर्जी जी आहे ती हळूहळू संपत चाललेली आहे. आणि तुमचं जे फिलिंग आहे, तुमच्या शरीरामधलं, तुमच्या मनामधलं, यू आर फिलिंग लिटिल लाईट. थोडंसं लाईट फील करताय तुम्ही. पीसफुल फील करताय, शांतता फील करताय. आणि आता जेव्हा पुन्हा त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या समोर येतोय, तेव्हा तेवढा राग नाही येत आहे तुम्हाला, किंवा तेवढ्या त्या फिलिंग नाही ट्रिगर होत आहे. पुन्हा एकदा त्या व्यक्तीचा चेहरा आणा पुढे. बघा तेवढ्या फिलिंग ट्रिगर होतात का. आणि नसतील होत तर व्हेरी गुड. आणि जर का होत असतील तर पुन्हा पुन्हा आता ऍक्टिव्हिटी केली ही 40-50 वेळा करा. घरी गेल्यावरही करा, पुन्हा पुन्हा करा. ओके. एक मनातल्या मनात एक स्टेटमेंट तयार करा, माझ्या मागे बोला ते स्टेटमेंट. आय एम ग्रेटफुल फॉर दिस रिलेशनशिप. या नात्यासाठी मी फार फार आभारी आहे, कारण त्या नात्याने जे काही दिलं असेल तुम्हाला त्याच्यासाठी एकदा थँक्यू म्हणा. जसं उदाहरण म्हणून मी बोलतो एक वाक्य, की मी या नात्यासाठी फार फार आभारी आहे, कारण ह्या नात्याने मला माझ्या आयुष्यात ग्रो करण्यासाठी, एक बेटर पर्सन बनण्यासाठी मदत केलेली आहे. म्हणा, तुमचं जे वाक्य असेल ते म्हणा की मी या नात्यासाठी फार फार
आभारी आहे, ग्रेटफुल आहे. कारण या नात्यामुळे मी आयुष्यात हे शिकले किंवा शिकलो की लोकांना ओळखून नंतर त्यांच्याशी नातं वाढवायचं असते. एकदम कोणावर विश्वास ठेवायचा नसतो. अशा खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या असतील त्या नात्याने. जे काही तुम्हाला शिकवलं असेल ते बोला. शक्यतोवर पॉझिटिव्ह बोला. 3 वेळा रिपीट करा. विथ द डीप फिलिंग. ओके. और धीरे धीरे मन ही मन में 10 से 1 की काउंटिंग करायची आहे. 10 ते 1 ची काउंटिंग करायची मनातल्या मनात. आणि हळूहळू परत यायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Slowly, slowly come back. Welcome everybody. Welcome, welcome, welcome. Now how you are feeling? Just type one word in the chat box. कैसे फील कर रहे हो आप? See, type one word in the chat box. True word in the chat box. Okay? सच में. और कुछ लोगों को अगर ऐसा लग रहा है की मुझे और इसको करने का जरूरत है तो बार बार करो, बार बार करो. एक गोष्ट तुम्हाला मी पक्की सांगतो बघा. जे काही शिकलोय ईश्वराच्या कृपेने, ओके, कमी वयात जे काही शिकलोय मी ईश्वराच्या कृपेने, त्याच्यातली एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की हर इंसान एक जैसा नहीं होता है. ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो आणि त्या वेगळेपणाचं काहीतरी महत्व असते. रामायणामध्ये कैकईमुळे प्रभू श्री रामचंद्राला 14 वर्षाचा वनवासात जावं लागलं. कशामुळे? कैकईच्या एका प्रणमुळे, एका त्या गोष्टीमुळे. ओके. पण जेव्हा ते परत आले तेव्हा तिच्याबद्दल एक तीळ मात्रही राग किंवा काहीच ते त्यांच्या मनामध्ये नव्हतं. तर त्या क्वालिटीज आणण्याचा प्रयत्न करा. टाइम लागेल. बघा, हम भगवान राम नहीं हो सकते भैया. मैं मेरे बारे में बोल रहा हूँ, आपके बारे में नहीं. ठीक है. मैं भगवान राम नहीं हो सकता, लेकिन क्या मैं उनमें से कुछ चीजें ले सकता हूँ? कुछ. कुछ म्हणत आहे मी. काही गोष्टी तर घेऊ शकतो आपण. तेव्हा त्यांचं वाक्य फार सुंदर आहे. ते वाक्य काय आहे माहिती आहे? ते वाक्य काय आहे? ऐका लक्ष देऊन. त्यांची आई म्हणते की बाबा, माझ्यामुळे तुला 14 वर्षाचा वनवास सहन करावा लागला रे रामा. मला माफ कर. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तर प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की आई, अगं चांगलंच झालं. तुझ्यामुळे या जगाचा उद्धार झाला. धर्माची स्थापना झाली. जर का तू मला पाठवलं नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग राहिल्या असत्या. म्हणजे बघा, 14 वर्षाच्या वनवासातही काहीतरी पॉझिटिव्ह पाहिलं त्या माणसाने. आता हा ऍटिट्यूड कधी येईल सांगा मला तुम्ही आपल्यामध्ये. आणि ज्या दिवशी हा आला, अरे याच्या 1% जरी आला, 1%, 10% सोडा, 90% सोडा, 1% जरी आला ना, तो आपको किसी की जरूरत नहीं पड़ेगी. मैं बोलता हूं मैं. आप खुद और लोगों को हेल्प करना चालू कर देंगे. आर यू गेटिंग माई वर्ड? समझ रहे हो आप? 1% भी ला लिया ना अपने अपने अंदर हमने, तो बहुत अच्छा हो जाएगा भाई. जो भी हो रहा आहे, जे काही गोष्टी होतात, जे नातं आहे, जे गोष्टी आहेत, त्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह आहे. बस हम देख नहीं पा रहे उसको. आणि ते कधी पाहू शकतो माणूस? कधी पाहू शकतो? अरे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असाल तेव्हा पाहू शकाल ना. इधर तो है. तो दुर्गंध बाहर से नहीं अंदर से आ रही है. आणि नाव आपण दुसऱ्याला ठेवत आहे. किसी ने कहा है कि खुद ही 2-3 दिन से नहीं नहाया है, बोलता है कि बाजू वाले का बहुत स्मेल आ रहा है. अबे तू नहाया है क्या पहले ये देख. यू अंडरस्टँड? सो समजो इस बात को. आणि या 28 दिवसामध्ये हेच काहीतरी देण्याचा आणि हेच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. ईश्वराच्या कृपेने काही लोकांच्या जीवनात जरी बदल झाला, काही लोकांनी जरी काही नवीन गोष्टी अडॉप्ट केल्या, काही लोकांनी नवीन गोष्टी रिसीव्ह केल्या, तर हा प्रयत्न सफल झाला, ही साधना सफल झाली, आपण असं समजू. ठीक आहे जी. खूप खूप धन्यवाद तुम्ही आज जॉईन झाले त्याबद्दल. आय होप की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल अशी मी आशा करतो. आणि सकाळचं सेशनही तुम्ही जॉईन करत असाल अशी मी आशा करतो. थँक्यू सो मच फॉर बिकमिंग पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. उद्या उद्याच्या सेशनमध्ये आपण गिफ्ट अनाउन्समेंट करणार आहोत. म्हणजे कोणाला भेटणार आहे ते नाही,
कोणते भेटणार आहे गिफ्ट ते आपण अनाउन्समेंट करू उद्याच्या सेशनमध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उद्या जॉईन व्हायचं आहे आपल्याला. आणि जे लोक आता कंप्लीट 15 दिवस आपले झालेले आहेत, अजून आपले जवळजवळ 13 दिवस बाकी आहेत. सो ऑफकोर्स आता इथून जे जॉईन होतील त्यांच्यासाठी तर चान्स गेला तो. पण ज्या लोकांचा आकडा 20च्या वर असेल, 20 डेज पेक्षा जास्त जे लोक क्लासमध्ये असतील, अशा लोकांची एक लिस्ट आपण काढू आणि माध्यमातून त्यातील काही लोक सिलेक्ट केल्या जातील आणि त्यांना ते गिफ्ट दिल्या जाईल ऍज अ ग्रॅटिट्यूड म्हणून. पुन्हा जो माणूस ग्रॅटिट्यूड शिकवत आहे त्यांनाही ते पाळणं गरजेचं आहे. नाही तर जगा सांगे ब्रह्मज्ञान ते काम नाही करत आपण भाऊ. बघून घ्या कोणताही क्लास उचलून बघून घ्या आपला, तुम्हाला समजेल की आपण हे काम नहीं करते. जो मैं करता हूँ, जो मैं मानता हूँ वही मैं बोलता हूँ, और जो मैं नहीं करता वो ना मैं बोलता हूँ और ना मैं कहने को किसको करने को बोलता हूँ. आणि कोणी जर मला विचारलं त्याबद्दल प्रश्न तर मी सांगतो की सध्या मी काही करत नाही आहे ते. मी जेव्हा करेल तेव्हा मी सांगेल तुम्हाला. सो जैसा बोले तैसा चाले त्याची बांधावी पावले. ठीक आहे. सो थँक्यू सो मच मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. ज्यांना मला पर्सनली भेटण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी 2 चान्स आहेत. चान्स नंबर 1, 17 तारखेला मुंबईमध्ये आम्ही येत आहोत. लोकेशन तुम्हाला लवकरच माहीत पडेल. त्या प्रोग्रामला जर तुम्ही आले तर तो एक अमेझिंग प्रोग्राम असतो. तर त्याचा हिस्सा तुम्ही बनू शकता. नंबर 1, बऱ्यापैकी लोकांनी सीट बुक केलेले आहेत. त्याच्यामध्ये टोटल काहीतरी 75-80 सीट आहेत. त्यातल्या 30-35 सीट्स बुक झालेल्या आहे ऑलरेडी. ठीक आहे. सो गुड रिस्पॉन्स. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये ऑफलाईन क्लास होतो आपला शनिवार आणि रविवार 2 दिवसाचा. त्याच्यामध्ये हिलिंग आणि रेकी शिकवल्या जाते. तुम्ही त्या क्लासचाही भाग बनू शकता. तुम्हाला अगदी झिरो नॉलेज जरी असेल तरी काही फरक पडत नाही. तुमची एकच इच्छा पाहिजे आणि एकच जिद्द पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, इतरांना मदत करायची आहे, स्वतःला मदत करायची आहे, आयुष्यात बदल घडवायचा आहे, हे एवढंच पाहिजे. बाकी तुम्हाला काही डोकं लावायची गरज नाही की त्याच्यात काय शिकवणार आहे काय नाही. अच्छा ही सिखाएंगे कुछ. सो आपकी अगर एक इच्छा है कि मुझे लाइफ में कुछ करना है, आगे बढ़ना है, तर डेफिनेटली तो क्लास तुमच्याकडे आहे. शनिवार रविवार म्हणजे महिन्यातून 2 वेळा होतो. त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5च लोक घेतले जातात. तो क्लास छोटा असतो. आणि जर मोठा क्लास तुम्हाला ,90% ठाणेमध्ये असणार आहे. सो तुम्ही तुमची त्याचे तिकीट बुक करू शकता. मला फार आवडेल की जर तुम्ही ग्रॅटिट्यूड क्लासमध्ये आहात आणि आपण जर का तिथं भेटू, कारण त्याच दिवशी आपला ग्रॅटिट्यूडचा क्लास संपणार आहे. सो किती सुंदर गोष्ट असेल हे की जो ज्या क्लासमध्ये आपण 28 दिवस सोबत होतो त्यानंतर आपण डायरेक्टली पर्सनली समोरासमोर भेटू. सो यू विल बहुत मजा आएगा. ठीक आहे जी. आदित्य बोला, काय बोलायचंय तुम्हाला? आदित्य साहेब. सर ते मला तुमचा ते 90 दिवसाचा क्लास टाका व्हॉट्सअपवर की मी असं असं, तुमचं नाव लिहा पूर्ण की मी असा असा व्यक्ती आहे, मला हे करायचं आहे, कृपया तुम्हाला जेव्हा वेळ असेल मला कॉल बॅक करा. सिम्पल. ठीक आहे. ओके. चालेल सर. हा. बघा कुणालाही ही अडचण आली, बघा आता कसं आहे, 24 तास तर काही कम्प्युटर नाही आहे आपण की फोन लावला आणि तो रिसीव्ह होईल. सो यालाच म्हणतात अंडरस्टँडिंग थोडीशी. ठीक आहे, आपण 2-3 वेळा लावला असेल काय हरकत नाही, समजू शकतो मी. पण सोपं काम करायचं. एक मेसेज लिहायचा, नमस्कार माझं नाव XYZ आणि मी या ठिकाणावरून आहे आणि मला ह्या ह्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे, तर कृपया तुमच्या वेळेत मला कॉल करा. तुम्हाला कॉल येऊन जाईल 200%. ठीक आहे. सो असं करा. थोडंसं आपणही समजून घेतलं तर बरोबर राहील. ठीक आहे जी. खूप खूप धन्यवाद सर्वांचे, मनापासून आभार. सकाळी भेटूया आपण शार्प किती वाजता? 6 वाजता. थँक्यू सो मच. धन्यवाद. लव यू ऑल. बोलो प्रभू श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. थँक्यू सो मच. धन्यवाद. 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 थँक्यू सो मच. टेक केअर.